आज सकाळपासूनच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। तरी देखील भर पावसात पोलीस भरतीची लेखी परीक्षा घेतली जाते। चंद्रपूरच्या सरदार पटेल महाविद्यालयात सुमारे 1321 विद्यार्थी लेखी परीक्षा देत आहेत। पोलीस विभागाने उमेदवारांसाठी चोख व्यवस्था केली आहे। मात्र जिल्ह्याच्या दुर्गम भागातून येणाऱ्या उमेदवारांना पाऊस आणि पुराचा फटका बसलाय। गडचिरोली जिल्ह्यातील पुरामध्ये अडकलेल्यांची आपत्ती निवारण यंत्रणेच्या पथकाने सुखरूप सुटका केली। कुंभी नाल्याला काल पूर आल्याने त्या पुरामध्ये शेतात काम करणारे नागरिक अडकले होते। दरम्यान चिखल आणि गाळ साचलेल्या पुराच्या पाण्यातून वाट काढणं अतिशय कठीण जात होतं। त्यामुळे एनडीआरएफच्या जवानांनी अडकलेल्यांची सुटका करत बोट तब्बल 1 किलोमीटरपर्यंत खांद्यावर उचलून नेली। पाण्याने भरलेले 3 नाले पार करून पथकाने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी सोडलंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत। आज आणि उद्या 2 दिवस मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावरती आहेत। पुण्यामध्ये जाऊन पूरग्रस्त भागाला राज ठाकरे आज आणि उद्या भेट देणार आहेत। सिंहगड रोड आणि डेक्कन पुलाची वाडी इथे पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची ते पाहणी करणार आहेत। महायुतीच्या जागा वाटपाचा निर्णय जवळपास निश्चित झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली। राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभेत सन्मानजनक जागा लढवणार असल्याचं अजित पवारांनी पत्रकारांसोबत केलेल्या अनौपचारिक गप्पांमध्ये सांगितलं। सत्तेत सहभागी होताना अमित शहांसोबत अनेक बैठका घेतल्याची माहिती यावेळी अजित पवारांनी दिली। मास्क आणि टोपी घालून दिल्लीत बैठकीसाठी जायचो असं देखील अजित पवारांनी सांगितलं। नाट्यसृष्टीनं अजित पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं दिसत आहे। यांना सुद्धा यापुढे रंगमंचावर त्यांच्या नाटकात सहभागी करून घेतला पाहिजे। कारण इतक्या उत्तम पद्धतीने ते मेकअप करतात, इतक्या उत्तम पद्धतीने आपले चेहरे बदलतात, इतक्या उत्तम पद्धतीनं फिरत्या रंगमंचावर काम करतात राजकारणातल्या। आता पहा ना, अजित पवार हे एखाद्या गुप्तहेराप्रमाणे, रहस्य नाटकाप्रमाणे नाव बदलून, टोप्या बदलून वगैरे वगैरे वगैरे, खोट्या मिशा लावून फिरणार। हे दिल्लीत अमित शहाना भेटायला जात होते। तर पुढची बातमी, विधान परिषद निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या नवनिर्वाचित सर्व 11 आमदारांचा शपथविधी सोहळा आज संपन्न झाला। विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली। यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे देखील उपस्थित होते आणि विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते। यात महायुतीचे 9 उमेदवार विजयी झाले, तर महाविकास आघाडीचे 2 उमेदवार निवडून आले। पंकजा मुंडे, भावना गवळी, मिलिंद नार्वेकर यांच्यासोबतच 11 जणांनी आज आमदारकीची शपथ घेतली। विधान परिषदेची सदस्य म्हणून निर्वाचित झाली असल्याने आमदारकीची शपथ तुम्ही घेतलीत, मंत्रिपदाची शपथ सुद्धा घेणार अशी चर्चा काही दिवस रंगत होती। या देशात राज्यात जे जे निर्णय होत असतात त्या सगळ्या निर्णयामध्ये ही चर्चा राहतच असते की या नेत्यांचा समावेश आहे। तशीच माझी ही चर्चा आहे। आता जे जे निर्णय होतील ते पाहू, मी पण पाहीन तुमच्यासोबत। मला आता तर त्याबद्दल काही नाही। आता परत एकदा कामाला लागायचं आहे आणि आता जे काही महत्त्वाचे प्रश्न आहे, मग महिलांसंबंधित काही प्रश्न असतील जे महिलांवरती आज तुम्ही बघत असाल तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा जे अत्याचार होत आहेत, परत मुलींच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष द्यायचं आहे। त्याचप्रमाणे आज बळीराजाचे जे प्रश्न आहेत, मग ओला दुष्काळ कधी येतो, कधी उन्हाळ्यांमधला जो दुष्काळ असतो, तर अशा पद्धतीने आणि पुन्हा त्यांना विम्याचे सुद्धा पैसे मिळत नाहीत बऱ्याच वेळा, तर शेतकरी बळीराजाला सुद्धा मदत करायची आहे। इतरही सुद्धा जे शालेय विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, जे ग्रामीण भागामध्ये ज्या शाळांची जी दुरवस्था झालेली आहे, मग जिल्हा परिषदेच्या काही शाळा मोडकळीस आलेल्या आहेत, त्यांच्या मेंटेनन्सचे विषय असतील, इतर या सर्व विषयांवरती काम करायचं आहे। राज्यामधले जे काही विषय आहेत ते तर हे सरकार फार धडाडीने मार्गी लावते आहे, हे आपण सगळेजण बघत आहोत। परंतु जे काही मला महिलांचे विषय असतील, युवकांचे विषय असतील, जे या सभागृहामध्ये पुढच्या काळामध्ये मला मांडता येतील, सोडवता येतील, ते निश्चित मी सोडवेल।
आणि एक शिवसैनिक म्हणून सामान्य माणसाची लढाई या सभागृहामध्ये आपल्याला पुढच्या काळामध्ये पाहायला मिळेल असं आपल्या सगळ्यांच्या वतीने जाहीर वचन सर्व जनतेला मी या ठिकाणी देऊ इच्छिते.